Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. ईशाला विक्रांतचं खरं नाव आणि त्याचा भूतकाळ समजलाय. विक्रांत अत्यंत वाईट माणूस असल्याची जाणीव ईशाला झालीये. विक्रांतनं तिचा विश्वासघात केल्याचं ईशाला पटलंय आणि त्यातच ईशाला राजनंदिनीचा चेहरा देखील दिसलाय. या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागात मायरा विक्रांतला मिळालेला अवॉर्ड त्याच्याकडे सुपूर्द करते आणि त्याचं अभिनंदन करते. इकडे ईशाचे आई बाबा डॉक्टरला बोलावून आणतात. डॉक्टर ईशाला तपासून औषधं लिहून देतात आणि आराम करायला सांगतात. इकडे विक्रांत खोलीत बसलेला असताना त्याला खिडकीजवळ स्त्रीची सावली दिसते. त्याला ईशा घरी आल्याचा भास होतो. तो खोलीबाहेर जाऊन बघतो, मात्र तिथे कुणीच नसतं. तो सर्जेरावांना त्याबद्दल विचारतो, तेव्हा ईशा घरी आली नाही असं सर्जेराव सांगतात. इकडे ईशाला रात्री पुन्हा स्वप्नात राजनंदिनीचा चेहरा दिसतो आणि ती किंचाळून उठते. ईशाची आई तिला शांत करते आणि तिचे बाबा तिच्या आईला आज अष्टमी आहे त्यामुळे अष्टमीची पूजा करायला सांगतात. इकडे आईसाहेब विक्रांतला ईशाला जाऊन भेटायला सांगतात. तितक्यात निमकर विक्रांतला फोन करून ईशा आता घरी आली असल्याचं सांगतात आणि तिला ताप असल्याचं कळवतात. ईशा तिच्या आईला देवीच्या मंदिरात घडलेली गोष्ट सांगते आणि त्यात तिला एक स्त्रीचा चेहरा दिसल्याचं देखील सांगते. ईशाची आई चेहरा कसा होता याची चौकशी करते. तेव्हा ईशा ती स्त्री खूप सुंदर होती असं सांगते आणि ईशा मला बहीण होती का असं विचारते आणि ईशाच्या आईला या प्रश्नाने धक्का बसतो. या मालिकेच्या आगामी भागात ईशाची आई तिला सख्खी बहीण असल्याचा खुलासा करते, तर विक्रांत ईशाला भेटण्यासाठी येतो. विक्रांत ईशाला त्याचा भूतकाळ सांगणार का? ईशा विक्रांतवर पुन्हा विश्वास ठेवणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.